नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच नेसरी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कोपेकर व युवा नेते रामराज कोपेकर यांनी काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची घेतलेली भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी झाल्याचं खात्रीलायक वृत्त तसेच भेटीदरम्यानचा फोटो देखील सीएल माझा न्यूज चॅनलला मिळाला. या भेटीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय. आगामी गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. येत्या निवडणुकीत कोण कोणाशी युती करणार, कोण बंडखोरीची भूमिका घेणार, कोणता गट कोणाच्या बाजूने उभा राहणार याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलंय. अशातच कुपेकर बंधूंनी काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची घेतलेली भेट अनेक राजकीय संकेत देणारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघात कुपेकर बंधूंचा युवकांमध्ये प्रभाव मानला जातो. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे केवळ शिष्टाचार भेट म्हणून पाहिलं जात नसून आगामी गोकुळ निवडणुकीच्या दृष्टीनं नव्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचं बोललं जात आहे. मात्र या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यानं राजकीय चर्चांना अधिक खतपाणी मिळालंय. दरम्यान या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये विविध स्तरावर चर्चा रंगू लागल्या. आगामी काही दिवसात गोकुळच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.